नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत सुभाष पाळेकर, पद्मश्री सुभाष पाळेकर. झिरो बजेट शेतीचे जनक असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या याच ऐतिहासिक कामाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिलेली आहे. आज मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचा हा अभिनव प्रयोग काय आहे. सर, तुम्हाला पद्मश्री मिळाल्यानंतर मी ही मुलाखत करतोय. खूप दिवस झाले पद्मश्री मिळून, गेल्या वर्षी मिळालेली आहे, पण पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. आणि हे जे तुमचं अद्भुत अभिनव असं काम आहे ते आम्ही शहरी पत्रकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात अजूनपर्यंत कमी पडलो आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. आमची सगळी माध्यमं ही शहर केंद्रित असतात. शहराचे प्रश्न, ग्रामीण भागाकडे बघायला वेळ कमी असतो, त्यामुळे शेतीकडे बघायला वेळ कमी असतो. पण तुमच्यासारखा माणूस शेतीच्या दुनियेत वेगळे प्रयोग करतोय ते आज मला जाणून घ्यायचे आहेत. पण मी सुरुवात करणार आहे मी जे तुमचं वर्णन केलं त्यापासून. झिरो बजेट शेतीचे जनक, त्याबद्दलच तुम्हाला पद्मश्री मिळालेली आहे. झिरो बजेट शेती म्हणजे काय? झिरो बजेट शेती म्हणजे एका शब्दात सांगायचं तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य आणि काहीही विकत घेऊन टाकायचं नाही. त्याची मागची फिलॉसॉफी अशी आहे की सगळ्या विश्वामध्ये किंवा या सगळ्या जगामध्ये एक अशी विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्था आहे जी स्वतःची संपत्ती वाढवू इच्छिते. आणि निर्मिती आपल्या हातात नाही, कारण माणूस काही निर्माण करू शकत नाही, तो फक्त रूपांतर करतो. जसं गव्हाचा दाणा, ज्वार दाणा आपण निर्माण करू शकत नाही कारखान्यामध्ये. मग निर्माण करू शकत नाही तर लुटल्याशिवाय वाढणार नाही. आणि म्हणून ती व्यवस्था अशी निर्माण झाली आहे की प्रत्येकाला लुटायचं आणि आपली संपत्ती वाढवायची. त्या अंगानं जर मी असं म्हटलं की काही न टाकता पीक घेता येते तर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण त्या व्यवस्थेशी जोडलेली जी यंत्रणा आहे तिचा असा दावा असतो की वरून टाकलंच पाहिजे खताच्या रूपाने, त्याशिवाय पीक वाढूच शकत नाही. आणि म्हणून त्याला एक समांतर व्यवस्था आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या तंत्राला मी झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हटलेलं आहे. झिरो बजेटचा अर्थ मी आताच सांगितला की कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. पण हे कसं काय, म्हणजे उत्पादन खर्च शून्य हे ऐकायला बरं वाटतं, पण नेमकं व्यवहारात कसं आहे? नाही, व्यवहारात सांगतो ना. म्हणजे मी उदाहरण देतो की निसर्ग हा आपण निर्माण केला नाही. असं म्हणा की तो स्वयंभू निर्माण झाला आहे किंवा ईश्वरा निर्माण केलेला आहे. ईश्वर ही संकल्पना आहे नाही आहे तो भाग वेगळा. आणि निसर्ग मानव निर्मितीच्या कोट्यावधी वर्ष आधी आलेला आहे. तुम्ही घनदाट जंगलात जा. घनदाट जंगल हे निसर्ग आहे. तिथे प्रचंड विस्तारलेला आंब्याचा वृक्ष, जांभळाचा, चिंचेचा, अगणित फळांनी लदबदलेला, बिना मानवी सहायता, बिना मानवी अस्तित्व उभा आहे. जंगलातल्या कोणत्याही झाडाचं तुम्ही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, त्याच्यामध्ये नत्राची कमतरता नाही, स्फुरदाची नाही, पालाची नाही, म्हणजे पोट्याची नाही, सूक्ष्म अन्नद्रव्याची नाही, कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही. आता मला सांगा, जर हे कृषी विद्यापीठ असा दावा करतात की कोणतेही पीक वरून खत टाकल्याशिवाय पिकूच शकत नाही किंवा वाढूच शकत नाही, उत्पादन देऊ शकत नाही, तिथं खत नाही आहे तरी उत्पादन का? एवढे प्रचंड फळ का? आणि एक्सपोर्ट क्वालिटीची फळं. म्हणजे कृषी विद्यापीठाचे दावे आहेत आणि सध्या त्यांचा अंमल आहे सगळ्यात जगभर की तुम्हाला मशागत केलीच पाहिजे. जंगलामध्ये मशागत नाही आहे तरी अगणित फळं आहे, जमीन नरम आहे. तुम्ही रासायनिक खत टाकलेच पाहिजे, तिथं रासायनिक खत नाही आहे तरी अगणित फळं आहे. शेणखत टाकलंच पाहिजे, तिथं शेणखत नाही आहे. कंपोस्ट नाही, वर्मी कंपोस्ट नाही. तिथे कीटकनाशकांची फवारणी नाही, बुरशीनाशकांची फवारणी नाही, सिंचन नाही, तरी मुबलक फळ आहे. किंबहुना दुष्काळातसुद्धा चिंचेला जास्त चिंचा लागतात. म्हणजे जर हे वास्तविक सत्य आपल्यासमोर आलेलं आहे की ज्या अर्थी निसर्गामध्ये, जंगलामध्ये मानवाच्या उपस्थितीशिवाय, सहायतेशिवाय कोणतंही मानवी तंत्र न वापरता अगणित फळं लागतात, याचा अर्थ निसर्गाची स्वतःची स्वयंविकासी, स्वयंपोषी, स्वयंपूर्ण व्यवस्था आहे. मग ती आपण का स्वीकारू नये? अट्टहास असा झाला की मानवाला असं वाटतं की निसर्गापेक्षा मी कोणतरी वेगळं आहे आणि ईश्वरानं मला प्रज्ञा दिलेली आहे. ती प्रज्ञाचा उपयोग करून मी काहीही करू शकतो.
किंबहुना या निसर्गाच्या व्यवस्थेला माझी स्वतःची समांतर व्यवस्था उभी करू शकतो असा अट्ठास, आणि त्यातून हे सगळे तंत्र बाहेर आले. म्हणजे आपण जेव्हा निसर्गाकडे जातो तेव्हा संस्कृतीची निर्मिती होते, निसर्गापासून दूर जातो तेव्हा विकृतीची निर्मिती होते. आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे माणसाच्या जीवनामध्ये विकृतीचा आज उद्गम करायला निघालेला आहे. जर आपण जाणतात, आपण जंगलामध्ये जातात, आणि ते मी अभ्यास केला. म्हणजे याची पार्श्वभूमी सांगतो की मी शेतकरी आहे. माझे वडील शेतकरी होते, आजोबा आमचे किती हजार वर्षापासून शेती असेल मला माहीत नाही. पणजोबाच्या वेळी 300 एकर होती, नंतर वाटणे होत होतं आमच्याकडे 40. तुमची शेती अमरावती जवळ आहे? अमरावती जवळ आहे. तुम्ही अमरावतीचे आहात हे सांगितलं अमरावतीचे आहे. हो, अमरावतीचं आहे. आणि लहानपणापासून ते संस्कार, कारण स्वतः जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेलो कृषी विद्यापीठात, म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत आमचं कृषी महाविद्यालय अमरावतीचं होतं. मी BScला ॲडमिशन घेतली. त्याच वेळेला थोडंसं आम्ही धडपडे होतो, म्हणजे उचापती त्याला म्हणतात आमच्या वाडवडिलांच्या याच्या भाषेमध्ये, की काहीतरी उचापती करतो आहे. तर कॉलेजमध्ये शिकत असताना त्या आदिवासी एरियामध्ये आमचा काही माझा प्रोजेक्ट चालू होता. म्हणजे मला ते शोधायचं होतं. लहानपणापासून निसर्गाची आवड होती की या जंगलामधल्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदिवासींच्या जीवन पद्धतीवर काय परिणाम होतो हे मला पाहायचं होतं. म्हणून सोमवार ते शुक्रवार कॉलेज, शनिवार रविवार आदिवासीमध्ये. आणि मला असा विरोधाभास दिसला. म्हणजे माझे जे प्राध्यापक आहेत, प्रोफेसर आहे कॉलेजमधले युनिव्हर्सिटीचे, ते मला शिकवतात की जमिनीत काहीच नाही. जमीन म्हणजे दगड, धोंडे, माती आणि काडी कचऱ्याचं मिश्रण. तुम्हाला पीक घ्यायचं तर वरून खताचं पण टाकलंच पाहिजे, आणि मग ते इतक्या मात्र NPKच्या वर येतं. आणि मी जंगलात बघत होतो की मानवाच्या सहायतेशिवाय इथं मुबलक फळं लागतात, काही कमतरता नाही आहे. मग कोण खरं बोलतं आणि खोटं बोलतं, मला मोठा प्रश्न पडला. आणि मग त्यावेळेस मनात कुठे ते बसलं की नाही, मला असं वाटतं की युनिव्हर्सिटीमध्ये माझं आयुष्य मी बर्बाद करतो आहे, असं तुम्हाला त्याच वाटलं कॉलेजमध्ये हो, असताना? कॉलेजमध्ये असताना. आणि पण घरी सगळी, म्हणजे काय आहे, माझे नातेवाईक कॅबिनेट मिनिस्टरमध्ये चांगल्या पदावर होते, कॅबिनेट मिनिस्टर होते. आणि एक शब्द वडिलांनी टाकला असता तुम्हाला कुठेही नोकरी, आज मी कदाचित व्हाईस चान्सलर किंवा मोठाच अधिकारी आलो असतो, क्लास 1 क्लास 2. पण मला ते लहानपणापासून नको होतं. नोकरी, गुलामी मला करायचीच नव्हती. कारण आईची, तुम्ही लहानपणीच ठरवलं होतं? लहानपणी आईची शिकवण होती. मला आईची शिकवण अशी होती की कोणाची गुलामी करायची नाही. उपाशी जर उपास पडले तर कोणाला काही मागायचं नाही, आणि आपल्या कामाविषयी कोणाशी बोलायचं नाही, आपलं काम बोललं पाहिजे. आणि हे शिकवण आईची असल्यामुळं ठरलं होतं की काही झालं तरी नोकरी करायची नाही, शिकायचं. आणि आमचे नातेवाईक होते, यांचा वेगळा दृष्टिकोन होता की हा MSc झाला म्हणजे मग नोकरी लागला म्हणजे मग काहीतरी आपली ही मुलगी देता येईल, आणि याला पुढं, म्हणजे त्याच गर्तेत मी सापडलो असतो. मला ते निघायचं होतं. त्याच काळात माझी अध्यात्माची आवड होती. आता अध्यात्म त्याला अनेक रंगरूप अनेक लोक देतात, हा भाग वेगळा. माझी अध्यात्माची भाषा टोटली वेगळी आहे. तुकाराम हा माझा गुरु पहिला, कारण माझ्या मामाकडे वारकरी संप्रदायातलं सगळं घर होतं. कीर्तनं, प्रवचनं सरळ चालायची, आणि गाथा मी वाचत होतो, ऐकत होतो. कीर्तनातून, भजनातून, तुकाराम गाथा, आणि भजनातून, कीर्तनातून ऐकत होतो. तर मला असं वाटलं की तुकाराम हा मोठा क्रांतिकारी आहे. संत आहे म्हटल्यापेक्षा हा मोठा क्रांतिकारी आहे. प्रस्थापित शोषणकारी व्यवस्थेला यांनी एक वेगळी कलटणी दिलेली आहे, आणि सांगितलं आहे की शोषण हे थांबलंच पाहिजे. स्वतःच एवढी अमाप संपत्ती लुटून दिली लोकांनी, आणि कर्जे रोखे नदीत बुडवून टाकले. हा क्रांतिकारी माणूस, आणि तो विज्ञान मानतोय. म्हणजे नवसायाची पुत्र होती तो का कर्ज लागी पती, इतका वैज्ञानिक पातळीवर उच्चकोटीत पडलेला. आणि त्याचा एक विकृत अर्थ हे आमचे प्रवचनकार, कीर्तनकार वेगळ्या अंगानं त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटलं की आपण नोकरी न करता आपली एक वेगळी घडवायला पाहिजे. आणि पैशासाठी नोकरीचा प्रश्नच नव्हता. माझी 40 एकर जमीन, घरी सगळे रेलचल, दूध दुभत, नोकर चाकर, त्याच्यामुळे हा प्रश्नच नव्हता. आणि पण मला खरं ध्येयवादाकडे जर प्रवृत्त केलं असेल तर संत तुकारामाने. आणि पुढे जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असताना
मार्क्सनी मला जास्त प्रभावित केलं सुरुवातीला कॉलेज शिकत असताना. मार्क्सवाद वाचला. कार्ल मार्क्सने जास्त प्रभावित केलं. माझे काही नातेवाईक मार्क्सवादी होते आणि त्याच्यामुळं ते जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते त्यांच्याशी बराच संवाद झाला. गांधीवाद मी वाचतच होतो, प्रश्नच नाही. आणि साकळ्यानं अभ्यास केला की वेगवेगळे तत्त्वज्ञान मांडणारे जे तत्त्ववेत्ते आहेत, म्हणजे त्यात अरिस्टॉटल आला, सॉक्रेटिस आला, या सगळ्यांनी 2 मुद्दे मांडलेले आहे. एक मुद्दा म्हणजे त्यांनी निसर्ग सांगितलेला आहे आणि निसर्गानुकूल जीवन पद्धती सांगितली आहे. पण त्यांच्याच जे शिष्य लोकांनी त्यांचं ऐकलं, त्यांचं शिष्यत्व पत्करलं, पण त्यांना बाजूला केलं आणि एक वेगळंच राज्य निर्माण केलं, वेगळंच तत्त्वज्ञान जगासमोर ठेवलं किंवा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ कार्ल मार्क्सने सांगितलं होतं की शेतकरी क्रांती करेल, कामगार क्रांती करेल असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. झालं उलटं, लाखो शेतकऱ्यांना नष्ट करण्यात आलं, ही जमीन हिसकावून घेण्यात आलं मार्क्ससोबत, आणि कामगारांनी क्रांती केली. म्हणजे जे कार्ल मार्क्सला अपेक्षित होतं त्याच्या ठीक उलटं झालं. आणि त्यांनी सांगितलं होतं की साम्यवाद हा त्या अंगानं घेऊ नये की समान वाटप हे शक्य नाही आहे. साम्यवादाचा अर्थ असा आहे की म्हणजे कोणीही दुःखी राहू नको, कष्टीपीडित राहू नको, कारण विषमता आपण टाळू शकत नाही. विषमता कधीच अटळ आहे, पण कोणी उपाशी मरू नये, त्याचे जे अधिकार आहेत ते त्याला मिळाले पाहिजे आणि त्याचं शोषण होऊ नये, हा त्यांचा मुद्दा होता. पण झालं काय, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यापैकी स्वामित्व अधिकार हा अमान्य करण्यात आला आणि तिथंच चुकलं. कार्ल मार्क्सला त्यांच्या एकंदरीत अंमलबजावणीला तिथंच खोट बसली. कारण मी उदाहरण देतो, एक माणूस जर मी त्याला 500 रुपये दिले आणि तुला सांगितलं की माझ्याकडे तुला दिवसभर काम करायचं आहे, तर तो काय करेल, 8 तासापैकी 6 तास काम करेल, त्याची टंगळमंगळ करेल, कधी चहा घेईल, कधी भोजन करेल, तंबाखूच घोटत बसेल आणि 500 रुपये देऊन तो 4 तासाचं काम करेल. पण सकाळी त्याच्या शेतात जाईल तर 2 तासात तो 8 तासाचं काम करून टाकेल. इथं त्याला पगार भेटतो तरी तो 2-4 तासाचं काम करतो, तिथं पगार भेटत नाही तरी 8 तासाचं काम करतो, कारण स्वामित्व अधिकार हे माझं आहे. वास्तविक जरी ही संकल्पना निसर्गानं मानवामध्ये दिली का हा माझा आहे स्वामित्व अधिकार, त्याच्या मागचा उद्देश वेगळा होता. त्याच्या मागचा उद्देश होता की संपत्ती निर्माण करावी, संपत्ती टिकवावी, वाढवावी आणि त्याचा फायदा समाजाला भेटावा. हा मालक नाही आहे, हा ट्रस्टी आहे. कारण माझ्याकडे जरी 500 पोते ज्वारी असेल तर मी एकच पोतं खाणार, 400 पोते माझे समाजासाठी आहे. पण मी स्वतःला माझं समजतो, त्याची विकून मला पैसा आला तर पैसा मी खाऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ मी ट्रस्टी आहे, मी मालक नाही आहे. पण निसर्गानं ती इंट्युशन त्याला दिलं. जसं मधमाशांना निसर्गानं काम दिलं परागीभवनाचं, पण तसे हे काम करणार नाही म्हणून त्यांना लालच ठेवली, ते म्हणजे आकर्षण नेक्टरचं, त्या मकरंदाचं. त्या मकरंदाच्या आकर्षणानं निदान ते फुलात जाईल, फुलांना मकरंद घेता घेता परागीभवन होईल आणि परागसिंचन झाल्यामुळे 80% दाणे लोकांना खायला मिळेल, पशुपक्ष्यांना, मानवाला. ही त्याच्यामागचा उद्देश. म्हणजे असं समजा की कार्ल मार्क्सनी जे सांगितलं त्याला कलाटणी देण्यात आली. गांधीवाद तसं झालं. महात्मा गांधींनी वेगळं काहीच नाही सांगितलं. जी जुनी आपली चौकट होती पारंपरिक हजारो वर्षापासून, जी ब्रिटिशांनी नष्ट केली, ग्राम स्वावलंबनाची, ग्राम स्वराज्याची, ती पुढं टिकवण्याचा त्यांनी 88 प्रयत्न केला, 88. आणि त्यांना असं वाटलं की नेहरू नक्कीच मला न्याय देईल. सत्ता ब्रिटिश गेले, आपली सत्ता आली की नेहरू नक्कीच हेच सगळं अंमलात आणेल. पण झालं उलटंच. त्याचं कारण असं, मला असं वाटतं, कदाचित तुमचे विचार वेगळे असू शकतात, की नेहरूंना गांधीवादामध्ये त्यांच्या मूल्यामध्ये रस नसावा, कारण ते स्वप्नवादी होते. त्यांनी बघितलं होते की नेहरूंची मूल्य जास्त युरोपियन. ते केन्सचा सगळा तो अर्थवाद आणि साम्यवाद याच्यामधलं काहीतरी त्यांना असं डायनॅमिक काहीतरी करायचं होतं. आणि म्हणून हे काहीतरी आहे, ठीक आहे, आपण ब्रिटिश भागेपर्यंत हे आपण बापूचं ऐकूया आणि सत्ता मिळाली की बापूला बाजूला करावं. आणि तसंच झालं. आणि मग गांधीजींनी म्हटलं होतं की नेहरू माझं ऐकत नाही आहे, कोणीच माझं ऐकत नाही आहे. आणि आता मला असं वाटतं की जनचळवळ चालू केली पाहिजे. मला असं वाटतं की गांधीजीनं जास्त सत्तेवर विश्वास ठेवला,
त्याच्यापेक्षा जर ते जन आंदोलन म्हणून पुढे नेलं असतं तर कदाचित आज वेगळा भारत राहिला असता. जे पीबद्दल तसं झालं. जयप्रकाशनी अत्यंत उत्तम आंदोलन उभं केलं, त्यात काही वाद नाही. आणि मी तर म्हणतो म्हणजे माझ्या मनात सगळ्यात जास्त आदर असेल तर गांधीनंतर जे पीचा आहे. परंतु जे पीने तीच चूक केली म्हटल्यापेक्षा ती झाली की त्यांनी सत्तेच्या माध्यमातून बदल करण्याचा अट्टहासानं प्रयत्न केला. म्हणजे जनता दलाचा सत्ता आली आणि शेवटी जनता दलाने त्यांना बाजूला केलं आणि आपलं हेच. ही साहेब निखिलजी हे घडतं, हे जगात घडतं. आणि म्हणून कॉलेजमध्ये असताना मी याचा अभ्यास केला होता आणि म्हटलं आपण वेगळी पायवाट उभी करावी. प्रचलित वाटेनं आपल्याला जायचं नाही आहे. आणि हा तुमचा निर्णय या सगळ्या विचारधारांचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे मी दास कॅपिटल 3 वेळा वाचलं. मी किडा होतो. मी म्हणजे माझ्या इतकं भयानक वाचन कोणी केलं नसेल. मी झोपता माझं पुस्तक असं पडलं राहायचं. आई ते मिटून टाकायची. आई मला चिडायची की तू इतका वाचतो आहे तू पागल होशील, इतकं हे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मित्र इतके चांगले होते की मला कोणतंही पुस्तक लागलं तर ते लगेच आणून द्यायचे. आणि माझी स्वतःचं लायब्ररी स्वतः होती. एकंदरीत आपल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार केला असता मला असं वाटलं की मला काहीतरी उत्तर मिळतील जे गांधीजींना उत्तर निसर्गामध्ये मिळाले. नैसर्गिक जीवन पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. जे कार्ल मार्क्सना अभिप्रेत होतं ते निसर्गामध्येच त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला होता. हे उद्योगामध्ये नाही शोधलं त्यांनी निसर्गामध्ये शोधलं. आपल्याला उत्तर तिथेच मिळतील. आणि जेव्हा मला कॉलेजमध्ये असं वाटलं की आपलं निरर्थक आहे आणि मी सोडून गावाकडे निघून आलो 1973 साली. आणि 1973 पासून मी शेती चालू केली माझी. 1973 पासून तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळं आपण शिकतोय ते निरर्थक आहे म्हणून सोडलं ना. मला सांगा म्हणजे मला कोणतीही नोकरी भेटता आली. MSc झालो असतं तर कदाचित आज मी VC झालो असतो किंवा सुपर क्लास ऑफिसर झालो असतो. तुम्हाला असं वाटलं की जे आपण शिकतोय त्याचा आयुष्याशी काही संबंध नाही. हे उलट बर्बादी करणार आहे. हे सगळं कृत्रिम आयुष्य जगवणार आहे. याच्या मागचा शोषण हाच अट्टहास आहे. आपण हे बर्बाद करणं आहे आपलं विषय. म्हणून मी निघून आलो. पण जे शिकलो होतो वाघिणीचं दूध युनिव्हर्सिटीमध्ये की रासायनिक शेतीला पर्याय नाही, रासायनिक शेतीच आपले सगळे प्रश्न सोडवणार आहे. आणि म्हणून मी ठरवलं होतं काही तपासून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी रासायनिक शेती चालू केली 1973ला. वडिलांनी प्रचंड विरोध केला. म्हणजे ते रासायनिक करतच नव्हते. पारंपरिक शेणखतावर आधारित आमची नैसर्गिक शेती करत. हो पारंपरिक. ते नैसर्गिक नव्हती, पारंपरिक शेती. आणि मग घरी मोठं भांडण झालं. म्हणजे प्रचंड तू म्हणे माझ्या जमिनीचा सत्यानाश करशील. कारण वडील विरोधात होते आणि प्रत्येक त्यावेळेस इतका स्वीकृती नव्हती समाजामध्ये रासायनिक शेतीला. पण जेव्हा मी म्हटलं नाही मला हे तपासून घ्यायचं, मला हे करायचंच आहे. मग मामा आले. मामा त्यांची मोठी 150 एकर जमीन आणि मोठं तिथे होतं. आणि ते म्हणाले हा एकटाच पोरगा आहे बापू, तुम्ही जास्त त्याला ताप द्याल तर तो निघून जाईल. आणि मग कशाला जाऊ द्या ना, आपलं काय नुकसान होत आहे. नुकसान काय होणार बघूया आपण 2 वर्ष. आणि मग ते माझ्या वडिलांच्या हातात दिलं. कर म्हणून तुला काय करायचं आहे. 1973 पासून माझं 85 मध्ये उत्पादन चांगलं मिळत गेलं, वाढत गेलं. 12 वर्ष रासायनिक खतं तुम्ही वापरत होता रासायनिक शेतीने. आणि माझ्यासोबत शिकलेले माझे मित्र चांगल्या पोस्टवर होते, अधिकारी होते, सायंटिस्ट होते. ते घरी येणं जाणं होतंच. चूक होत नव्हतीच कारण ते सगळं मला तपासून घ्यायचं होतं. 100% अंमलात आणायचं होतं. 85 नंतर माझं उत्पादन घटत गेलं. आणि मला धक्का बसला. म्हटलं उत्पादन का घटत आहे. आणि माझंच नाही, हा बहुतेकांचा अनुभव होता. म्हटलं जर ही तत्त्वज्ञान योग्य आहे, कृषी विद्यापीठांचं हरित क्रांतीचं तंत्रज्ञान योग्य आहे, उत्पादन घडायला नाही पाहिजे. ज्या अर्थी घटते त्या अर्थी याच्यात काही खोट आहे. मग त्यावेळेस व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू होते डॉक्टर HB उलेमाले साहेब पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांची माझ्यावर मोठी प्रीती होती. कारण हे उत्सापती ज्या माझ्या चालायच्या आदिवासीमध्ये हे कार्ट काहीतरी वेगळंच आहे. आणि म्हणून त्यांनी मला जास्त प्रेम दिलं. मी गेल्यावर त्यांना विचारलं, म्हटलं सर मला एक प्रश्नाचं उत्तर पाहिजे की माझं उत्पादन का घटते. ते माझ्याकडे 5 मिनटं बघत राहिले. म्हणजे हा बदलला कसा काय. म्हणे माझ्याकडे फक्त एकच उत्तर आहे की इन्क्रीज द इनपुट. इंग्लिशमध्ये म्हणाले की खताच्या मात्रा वाढव, नवीन जनरेशनचे संकरित बियाणं वापर, नवीन जनरेशनची औषधं वापर. याच्याशिवाय माझ्याकडे उत्तर नाही. म्हटलं हे माणूस अगतिक आहे. गुरु होते
समोर मी बोलू शकत नव्हतो. त्यांच्या पायाला हात लावला, मी निघून आलो. म्हटलं यांच्याकडे उत्तर नाही आहे, मग आपणच शोधलं पाहिजे. आणि त्याच वेळेला जेव्हा जंगलामध्ये माझं काम चालू होतं आपल्या शिकत असताना, मग मी पुन्हा जंगलात गेलो 85 नंतर. 2 वर्ष जंगलात अभ्यास केला की खरोखर काय आहे. मग तिथल्या सगळ्या जी रचना आहे 5 लेअर सिस्टीम जंगलाची, त्याचा अभ्यास केला. पडलेल्या पानाचा अभ्यास केला, त्याच्या खालचे जीवाणू कोणते आहेत, बुरशी कोणत्या आहेत, कोणत्या उपयोगी आहे, कोणत्या काय नाही, ह्युमस कसा बनतो, हे सगळं त्याचा अभ्यास केला. आणि जे मला मिळालं ते मग 88 साली मी गावात येऊन माझ्या शेतावर ते प्रयोग केले, ते तपासून घेतलं. 88 ते 2000 हा माझा प्रयोगाचा काळ होता. आणि निखिल साहेब, तुम्हाला माहीत आहे, प्रयोग म्हटलं म्हणजे खर्चिक बाब आहे. आईने सांगितलं होतं 1 पैसा मागायचा नाही, बी कोणाला मागायचं नाही, उपाशी आईने सांगितलं होतं घरातून 1 पैसाही मागायचा नाही, घरातून बाहेरून पैसे मागायचे, बाहेरून तू घरी काय कर, पण कोणापुढे हात पसरायचे, हात पसरायचा नाही. ते आधीपासून आम्हाला शिकवण होती. मग त्याच्यात झालं, माझ्या पत्नी मला समोर आली आणि तिनं सगळे दागिने दिले या कामासाठी. हो, या कामासाठी. ती वास्तविक श्रीमंता घरची पोरगी होती, पण तिनं असं कधी नाही म्हटलं. तुम्ही तिला एकच वाक्य, तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही योग्य काम करता, मग झालं, मी तुमच्या पाठीशी आहे. पण जेव्हा ते प्रयोग चालू झाले निखिल साहेब, आणि ते सगळे पागलपणा होता, समाजाच्या दृष्टिकोनातून सगळा पागलपणा होता. म्हणजे आलेलं पीक कापणे, त्याचा ह्युमस किती होतं, काय होतं, कार्बन किती जमा होतो, हे सगळं अनेक 154 प्रोजेक्ट. आणि हा काय करतो आहे, म्हणजे गावामध्ये सतत चर्चा होती की हा पागल झालेला आहे. म्हणजे त्याला पागल सुभाष पाटील असंच ती चर्चा होती. आणि मग लोकांना कळत नव्हतं तुम्ही काय करता, कळत नव्हतं. कसं कळेल, तुम्ही सांगायचा प्रयत्न केला होता? मी सांगण्याचा प्रयत्न केलाच नाही. दुसरी एक माझी शिकवण होती की आपण जे करतो कोणालाही सांगू नये, आपलं काम बोललं पाहिजे, काम बोललं पाहिजे. आई म्हणाली होती. त्याच्यामुळे तू कितीही कोणी विरोध केला तर आपण बोलायचं नाही. आई नंतर वारली. आणि मग हे सगळं माझे मित्र दूर गेले, माझे नातेवाईक दूर गेले. म्हणजे असं समजा की अघोषित बहिष्कार होता गावातल्या समाजाचा पूर्ण. आणि तरी पण माझी पेशन्स सोडला नाही, माझी जमीन विकायला लागली. पण पत्नीनं खरी साथ दिली त्यावेळेस. म्हणजे अशा भावावस्थेत मी कधी कधी जात होतो की आत्महत्या करावी की असे मनात प्रश्न यायचे, पण तिनं सावरलं. पण निखिल साहेब, 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर मला उत्तर मिळालं. 12 वर्षानंतर उत्तर, म्हणजे 85 साली तुम्ही हे प्रयोग सुरू केले, 97 साली उत्तर मिळालं. 85 ते 88 मी अभ्यास केला जंगलाचा. आणि मग 88 पासून 2000 मध्ये 12 वर्ष मी सगळे प्रयोग केले. आणि प्रयोग केल्यानंतर मला मिळालं म्हणजे निसर्गाचं उत्तर मिळालं. उत्तर हे मिळालं की कुठेही जायचं नाही, त्या जमिनीमध्ये सगळं जाय, निसर्गामध्ये सगळं आहे. निसर्गामध्ये सगळं आहे. सगळं कुठेही जाऊ नको, सगळं इथं आहे. काय मिळालं मला, हे बघा, निसर्गामध्ये जर अगणित फळं लागतात मानवाच्या सहायतेशिवाय. निसर्गातल्या जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतेही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, कारण हे उचापती मी केले आहे प्रयोगशाळेत तपासण्याच्या. तुम्हाला नायट्रोजनची कमतरता नाही, पोटॅशची नाही, फॉस्फेटची नाही, सूक्ष्म कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही. म्हणजे जंगलातल्या झाडांना नायट्रोजन मिळाला, फॉस्फेट मिळाला, पोटॅश मिळाला, सूक्ष्म अन्नद्रव्य मिळाले. कोणी दिले? आपण दिले नाही. म्हणजेच याचा अर्थ हा निसर्गाची अवस्था आहे. दुसरी गोष्ट, जर कृषी विद्यापीठं म्हणतात की जमिनीमध्ये काहीच नाही, जमिनीमध्ये दगड, धोंडी, माती आणि याचं मिश्रण, रोज रासायनिक खतानं टाकलंच पाहिजे, मग याचा अभ्यास केला मी. खरोखर खोटं आहे का खोटं आहे? आणि मग बेसिक सायन्स, बेसिक्स म्हणजे कृषी विज्ञान हे विज्ञान नाही, हे अज्ञान आहे, पूर्णतः अज्ञान आहे. मी उघडपणे आता मीडियाच्या माध्यमातून ज्यापर्यंत सांगतो आहे, बेसिक सायन्स हे विज्ञान आहे, मूलभूत विज्ञान. मूलभूत विज्ञानामध्ये एक सिद्धांत दिलेला आहे की 98.5% शरीर हवा पाण्यापासून बनते, झाडाचं आणि सूर्यप्रकाशापासून. सूर्य देतो, बिल पाठवत नाही. मान्सून पाणी देतो, बिल पाठवत नाही. हवा कार्बन वायू देतो, बिल पाठवत नाही. म्हणजे 98.5% जर शरीर वनस्पतीचं हे हवा पाण्यापासून बनते, मानवाचं इथं भूमिकाच नाही आहे, भरून टाकण्याचा प्रश्नच कुठे होतो? आणि म्हणून कृषी विद्यापीठाने आतापर्यंत सगळ्यांना मूर्ख बनवलं. म्हणजे शेतकऱ्यांना तर बनवलंच, सरकारला सुद्धा बनवलं आणि सगळ्यांना बनवलं. हे खूप गंभीर विधान करतायत की कृषी विद्यापीठांनी सगळ्यांना मूर्ख बनवलं. तुमचं असं मत आहे की आतापर्यंत कृषी विद्यापीठात जी संशोधन झाली त्याचा काय उपयोग नाही? निखिल साहेब, त्यांचं कुठं संशोधन मला दाखवा. मी सांगतो तुम्हाला, अगस्टस लायबिक नावाचा एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला.
त्यानं एक सिद्धांत मांडला की जमिनीमध्ये काही नाही, वरून टाकावंच लागते. आणि दुसरा सिद्धांत मांडला की जमिनीमध्ये समजा एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असेल आणि वरून जर तुम्ही मोजून टाकलं तुम्हाला पटीनं उत्पादन मिळते. म्हणजे समजा एक बॅग युरियाची टाकली, 10 क्विंटल जर तुम्हाला उत्पादन मिळत असेल, 10 बॅग टाकलं तर 100 क्विंटल मिळाले पाहिजे. पण अनुभव कसा आहे, युरियाच्या बॅगा वाढत गेल्या खताच्या आणि उत्पादनाच्या बॅग कमी घटत गेल्या. हे सगळ्यात आम अनुभव आहे. म्हणजे याचा अर्थ लायबिक हा खोटं बोलत होता, त्याचा सिद्धांत चुकीचा होता. आणि मला वाटतं त्याच्या नावातच ती खोट आहे. लाय म्हणजे खोटं बोलणे, बिग म्हणजे मोठं खोटं बोलणे. आणि बहुतेक त्याच्या आईनं नाव ते मुद्दाम ठेवलं असेल, त्याला माहीत असेल तिला की हा कुठेतरी पुढं उचापती खोटं बोलणार आहे. आणि नॉर्मन बोरलॉगनं त्या सिद्धांतावर तंत्रज्ञान विकसित केलं की संकरित जाती काढल्या. मी ठीक आहे, मी लायबिकला दोष देणार नाही किंवा नॉर्मन बोरलॉगला दोष देणार नाही, कारण त्यावेळेची ती आवश्यकता होती. असं आपण समजूया की आपण PL 480च्या माध्यमातून आणि मानहानिकारक करार करूनसुद्धा आपण डुक्कर खात नाही अशी मिलो आणि ज्वारी आपण खाल्लेली आहे. त्यात काही वाद नाही. स्वावलंबी होण्यासाठी आपण हा निर्णय स्वीकारला, माझं हे आपलं दुमत नाही आहे. परंतु मी स्वच्छ सांगतो की जे सिद्धांत मांडले ते खरे आहे की खोटे आहेत तपासून घेतलं पाहिजे. पहिला सिद्धांत की हा नॉर्मन बोरलॉग म्हणतात की संकरित जाती अधिक उत्पादन देणारे आहेत. मी ते तपासून घेतलं. एका एकरामध्ये संकरित जात पेरली, एका एकरामध्ये देशी जात पेरली. दोघालाही काहीही टाकलं नाही, शेणखत नाही, रासायनिक खत नाही, कंपोस्ट नाही, काहीही टाकलं नाही, काही फवारणी नाही. फक्त खुरपण केलं, निंदण केलं आणि पीक वाढवलं. आणि दिसून आलं, कापणी केल्यावर दिसून आलं की देशी जातीचं पीक संकरित जातीचं उत्पादन 5 क्विंटल मिळालं आणि देशीचं 7 क्विंटल मिळालं. का? जर कृषी विद्यापीठं म्हणतात की संकरित जाती अधिक उत्पादन देणारे आहे, द्यायला पाहिजे. तुलनात्मक समान निविष्ट आपण वापरलं, समान संस्कार केले, याचा अर्थ नक्कीच हे खोटं बोलतात. पण म्हटलं असं नाही, आपण तपासून घेतलं पाहिजे. आणि मग दुसरा एक प्रयोग घेतला. एका एकरामध्ये संकरित, एका एकरात देशी. त्यालाही रासायनिक खत टाकलं, त्यालाही टाकलं. आणि मग चमत्कार झाला. रासायनिक खत टाकल्यानंतर 18 क्विंटल संकरितचं आणि हे 7 क्विंटल. म्हणजे जेव्हा आपण रासायनिक खत टाकलं नाही तेव्हा संकरित जातीनं देशीपेक्षा उत्पादन कमी दिलं, देशीने जास्त मिळालं. पण रासायनिक खत टाकल्यावर जास्त दिलं, याचा अर्थ अधिक उत्पादन. त्या बियाची आनुवंशिकता नाही आहे अधिक उत्पादन देण्याची. तुमचं असं म्हणणं आहे उत्पादन कृत्रिमरित्या वाढवलेलं ते रासायनिक खत टाकल्यावर वाढलेलं आहे. मी उदाहरण देतो आपल्याला की एखादा माणूस हा भाताच्या बांध्या आहेत, अगदी तोडक्या असतात आणि माणूस सरळ चालतो. जर त्या माणसाच्या शरीरामध्ये दारू नसली तर तो सरळ नकाशेंड्याने चालतो. पण दारू पिल्यावर त्याला 33 फुटा रोड कमी पडतो, भांगडा डान्स करतो. हा परिणाम दारूचा आहे. समजा पाण्याला स्वतःचा रंगरूप नाही आहे, साखर मिसळली तर गोडी झाली. ही गोडी त्या पाण्याची नाही, साखरेची आहे. जर हे रासायनिक खत नाही टाकलं तर संकरित बियाणं उत्पादन कमी देतं आणि जर रासायनिक खत टाकलं जास्त, याचा अर्थ असा आहे की हा परिणाम रासायनिक खताचा आहे, हा त्या जातीचा नाही आहे. तुमचं असं म्हणणं आहे रासायनिक खत हे दारूसारखं आहे. बिलकुल. माणसावर दारूचा जो परिणाम होतो तोच रासायनिक खताचा पिकावर होतो. आणि याच्या मागचा अट्ठास असा आहे की माणसामध्ये हाव असते, तो काय पाहतो की चमत्कार पाहतो. आणि मग त्यांना असं वाटलं त्या व्यवस्थेला, मी व्यवस्था नाव घेणार नाही कोणाचं, जे शोषणकारी महाव्यवस्था ज्यांनी हे हरित क्रांती आपली इथं पाठवली, त्या महाव्यवस्थेला असं वाटलं की भारतामधला हा शेतकरी काही विकत घेत नाही, देशी बियाणं आहे आणि घरचं सगळ्या शेणखत आहे, त्याच्यामुळं त्याला विकत घ्यायची आवश्यकताच नाही आहे. पण विकत घेतल्याशिवाय, कारण त्यावेळेस ॲग्रो बेस इकॉनॉमी होती, इंडस्ट्री बेस इकॉनॉमी नव्हती भारतामध्ये. आणि ॲग्रो बेस इकॉनॉमी असल्यामुळं लूट कुठे करायची असते तर कृषी व्यवस्थेची केली पाहिजे. मग त्यांनी विचार केला असेल की जर हा काही विकतच घेत नाही, मग हा विकत कसा घेईल? आपल्याला चमत्कार करणारं बियाणं द्यायचं याला. याची 6 क्विंटल जर त्या दगडी ज्वारी मालदाणी पिकत असेल, आपण 25 क्विंटल उत्पादन संकरित जात देऊ. पण संकरित जात अशी निर्माण केली पाहिजे की रासायनिक खत टाकलं तरच ते पिकेल, नाही तर पिकणार नाही. आणि कोणताही भारतीय हा चमत्कार तिथे नमस्कार करतो, कारण त्याची मानसिकता आहे. आणि जेव्हा त्याला दिसेल की मालदाणी माझी 6 क्विंटल देत होती आणि मी रासायनिक खत टाकल्यानंतर ही संकरित जाती मला 18 क्विंटल देत आहेत, तो नक्कीच खरेदी करेल. पण केवळ संकरित जाती खरेदी करणार नाही, कारण रासायनिक खत टाकल्याशिवाय ते उत्पादन देणार नाही.
म्हणून तो खतही विकत घेईल आणि खत विकत घेतलं की जमिनीची प्रतिकारशक्ती घटते, कारण ते सगळं रसायन आहे, सगळं विष आहे. आणि रसायन प्रतिकारशक्ती घटली की कीड येणार, रोग येणार, म्हणजे ह्या कीटकनाशकही विकत घेणार. आणि जमिनीत खतं टाकले की जमीन सिमेंट कॉन्क्रीट बनणार, लाकडी नांगर चालणार नाही, मग हा ट्रॅक्टरही घेणार. म्हणजे याचा अर्थ हा एका चक्रव्यूहात फसणार आणि सगळी संपत्ती भारतातून ही विदेशाकडे तुमचं म्हणणं काय आहे? ही जी हरित क्रांती झाली भारतामध्ये असा मोठा दावा केला जातो, ही हरित क्रांती ही संकरित बियाणं, खतं, रासायनिक खतं किंवा शेतीची अवजारं ही विकण्याचा एक उद्योग होता? बिलकुल. त्याच्या मागचा अट्टहास तो होता. त्याच्या मागचा मला सांगा ब्रिटिश येण्याच्या आधी भारताचा कर्ज ब्रिटनवर होतं. आपल्याला माहिती येते. बरोबर आहे. आपण धनको होतो, बरोबर आहे. रुनको नव्हतो. ब्रिटिश आल्यानंतर आपण रुनको म्हणलो, ब्रिटिश धनको म्हणले. सगळं लुटून नेलं. त्यांचा अट्टहास होता लुटीचं शास्त्र. हे जे पाश्चात्य अर्थशास्त्र आहे सगळं लुटीचं आहे. म्हणजे काय सांगता सिद्धांत की तुमचा देशाचा आर्थिक वृद्धी दर जर वाढवायचा असेल तर उलाढाली वाढल्या पाहिजे. प्रत्येक भारतीयानं काहीतरी विकलं पाहिजे, काहीतरी विकत घेतलं पाहिजे. याचा अर्थ वस्तूची अनिर्बंध निर्मिती केली पाहिजे, एक बाजारपेठ निर्माण झाली. आणि मग तुम्ही विकत घेतलंच पाहिजे. तुम्ही विकण्याची क्षमता नाही तर तुमच्या खिशात 6 पे कमिशन, 7 पे कमिशन, IIT सगळं तुमच्या खिशात पैसे कमवले पाहिजे. आणि वरून मग ॲडव्हान्स दिली पाहिजे का हे पहा इतकं चांगलं आहे, आणि तुम्हाला बाध्य केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही खरेदी कराल तर ते ग्रोथ रेट ऑफ इकॉनॉमी वाढेल आणि सगळी संपत्ती भारतातून बाहेर जाईल. तुमची मांडणी अशी आहे की हरित क्रांतीनं शेतकऱ्याला परावलंबी बनवलं, शुद्ध परावलंबी, या शेतीवर आधारलेल्या आर्थिक व्यवस्थेचं गुलाम बनवलं. शेतकऱ्यालाच नाही, देशाला सुद्धा. मला सांगा निखिल साहेब, एखाद्या गावातला शेतकरी जेव्हा तो संकरित बियाणं खरेदी करतो किंवा जन्नुक अभियांत्रिकी रूपांतरित म्हणजे GM सीड विकत घेतो, रासायनिक खतं विकत घेतो, कीटकनाशकं विकत घेतो, बुरशीनाशकं विकत घेतो, अवजारं घेतो, ट्रॅक्टर घेतो, गावातला पैसा कुठे जातो? शहरात येतो. शहरात पैसा थांबत नाही साहेब, शहरामध्ये कमिशन थांबतं. सगळा पैसा बहुराष्ट्रीय उत्पादक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात जातो, कारण ह्या सगळ्या विदेशी कंपन्या आहेत. मला सांगा किती पैसा बाहेर जात असेल? एका एकराला कमीत कमी 10,000चा लॉस. 35 कोटी एकर जमीन आहे, 35 कोटी गुणीला 10,000 एका हंगामाला, पुढच्या हंगामाला 10,000, हे एका वर्षातला लॉस. किती वर्ष झाले? 60 सालापासून आपली संपत्ती किती बाहेर. एका गावातले कोट्यवधी रुपये जर बाहेर गेले नसते, ते गावातच गुंतले असते तर गावाचा विकास झाला असता ना. हे घडलं आहे. आणि देशाच्या बाहेर जर संपत्ती जात असेल तर आपण त्याला शोषण नाही म्हणायचं, काय म्हणायचं? म्हणजे हरित क्रांती ही शुद्ध शोषणकारी व्यवस्थेनं पाठवलेली एक षड्यंत्र आहे असं मला वाटतं, कारण ते मला दिसते. आणि या शोषणकारी व्यवस्थेमुळे आज शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे वाढलेले आहे. म्हणजे आता म्हणजे आपण चांगला विषय काढला तो, मला असं वाटतं प्रायाचा विषय असावा. आत्महत्या मागची जी कारणं शोधणारी लोक आहेत आणि लिहिणारी, वाचणारी, बोलणारी, भाषणं करणारी, ज्यांना भुईमुगात शेंगा जमीन लागतात की वर लागतात हे माहीत नाही, कधी बापदादांनी शेती केली नाही, ते 5 स्टार हॉटेलमध्ये AC रूममध्ये बसून कॉम्प्युटर समोर ठेवून जगात काय चाललं आहे सगळं करून कॅल्क्युलेशन करतात आणि सांगतात की आत्महत्येमागचे हे कारणं आहेत. आत्महत्येमागचे हे कारणं सांगणारे आज सरकार त्यांचं ऐकते आहे. काय म्हणतात की सिंचनाची व्यवस्था नाही म्हणून आत्महत्या होतात, आणि हे आता सर्वकडे मान्य व्हायला लागलं आहे. पण माझा याला विरोध आहे. हे विधान चुकीचं, मलाही मान्य नाही आहे. मी उदाहरणं देतो ना, असं नाही आहे. मी उदाहरण देतो, आय विल गिव्ह द एव्हिडन्सेस, असं नाही आहे. पंजाबमध्ये 98% सिंचन आहे, अगाध पाणी आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या पंजाबमध्ये आहे. का? या अलमट्टी डॅम प्रचंड पाणी आहे ऊस शेतीमध्ये, तिथे आत्महत्या आहे. ऊस उत्पादक आत्महत्या करतो. का? 72च्या आधी सिंचनाची व्यवस्था नव्हती, कोरडवाहू शेती होती, तरी आत्महत्या नव्हती. सिंचन आलं, आत्महत्या आली. म्हणजे याचा अर्थ सिंचनाची व्यवस्था नाही म्हणून आत्महत्या, हा दावा खोटा आहे. मग आत्महत्या कशामुळे होत आहे? माझे कारण आहेत. म्हणजे दुसरं एक कारण सांगतो तुम्हाला, यांनी काढलेलं शोधून, की हा वेडा आहे म्हणून आत्महत्या करतो. म्हणून आता काहीतरी ते टीम पाठवणार आहे खेड्यापाड्यात आणि त्यांना ते मानसोपचार करणार आहे वगैरे वगैरे. वेड्याच्या इस्पितळामध्ये शेकडो रुग्ण असतात वेडे. कोणी आत्महत्या केली आहे का?
म्हणतात दारू पिऊन आत्महत्या करतो, संध्याकाळी पबमध्ये जा, सगळे अधिकारी आणि बाकीचे काही लोक असतात पैसेवाले, ते सतत दारू पितात, झिंगून चालतात, गाडीत बसता येत नाही. कोणी आत्महत्या केली आहे का? हे सगळे मुख्य मुद्द्यावरून बाजूला करून काहीतरी वेगळं तातून मातून उभं करायचं आणि मुद्दाच बाजूला करायचा, असं मला शंका येते आहे की खरोखर हा प्रयत्न होतो आहे की नाही असं मला माहीत. पत्रकारांना हे सगळं माहीत, कारण मी शेतकरी आहे, मला माहीत नाही. परंतु हे दिसतं आहे मला. आणि मग मी काय केलं, केरळमधला वायनाड आणि इडुक्की जिल्हे हे जास्त आत्महत्याग्रस्त आहे. आणि दक्षिण भारतामध्ये माझं गाव, प्रत्येक गावात माझं काम आहे, माझे शेतकरी तुम्हाला प्रत्येक गाव दिसेल. तमिळनाडूचा जो कोयंबटूरचा कॉटन एरिया आहे तिथे आत्महत्या जास्त आहेत. उत्तर कर्नाटकामध्ये आत्महत्या आहेत, तेलंगणामध्ये आत्महत्या आहे, काही भागातल्या रायलसीमामध्ये आत्महत्या आहेत, पंजाबमध्ये आत्महत्या आहे, महाराष्ट्रात मराठवाड्यात आत्महत्या आहे, विदर्भात आत्महत्या आहे, तुमच्या गुजरातमध्ये आत्महत्या आहे. आणि मला एक दिसलं व्यापक की जिथं विकास आहे तिथं आत्महत्या आहे, जिथे विकास आहे तिथे आत्महत्या आहेत, जिथं आधुनिकता आहे तिथं आत्महत्या आहे, जे पुढारलेले आहेत उन्नत राज्य तिथे आत्महत्या आहे, असं माझा कयास. अर्थात तुम्हाला फ्री हँड आहे, तुम्ही त्यात समीक्षा करू शकता. आणि राजस्थान मागासलेलं राज्य आहे, ओडिसा मागासलेलं आहे, आसाम मागासलेलं आहे, झारखंड मागासलेलं आहे, बंगाल मागासलेलं आहे, एकही आत्महत्या नाही. म्हणजे मी या सिद्धांताप्रत आलो की तथाकथित जिथे विकास आहे, जिथे पुढारलेलापण आहे, जिथं हे राज्य सुधारलेलं आहे असं आपण म्हणतो, तिथं आत्महत्या आहेत. जे मागास आहे तिथे आत्महत्या नाही. याचा अर्थ आत्महत्येचं मूळ कुठंतरी या विकासामध्ये असावं का असं मला वाटतं. त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला ते नक्कीच आहे असं वाटायला लागलं, आहेच असं वाटायला लागलं. मी जो अभ्यास केला त्यातून मला 4-5 कारणं दिसले आत्महत्यामागचे. बरे वाईट आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही ते नक्कीच त्याला तलवारीच्या धारीवर तुम्ही तासून घेऊ शकता. पहिलं म्हणजे सतत कर्जबाजारीपणा वाढणे. कर्जबाजारीपणा वाढणं सतत, याला कारण आहे दॅट सिस्टीम इज लिगली कमिटेड टू द फार्मर टू परचेस एव्हरीथिंग ऑन मार्केट. म्हणजे या व्यवस्थेनं शेतकऱ्याला प्रत्येक वस्तू बाजारातून विकत घ्यायला बाध्य केलेलं आहे. म्हणजे केवळ शेतकऱ्याला नाही, कन्झ्युमरला सुद्धा, ग्राहकाला सुद्धा. तुम्ही सुद्धा रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वस्तू विकत घेता, पैसा देशाच्या बाहेर जातो आपल्या दैनंदिन जीवनातून. ती व्यवस्था आहे. आणि म्हणून समजा याला आधुनिक शेती करायची आहे, रासायनिक शेती, संकरित बियाणं पाहिजे, पैसा पाहिजे, रासायनिक खतं विकत घ्यायचे, पैसा पाहिजे, कीटकनाशकं विकत घ्यायचे, ट्रॅक्टर विकत घ्यायचे, पैसा पाहिजे. कुठून आणणार? रिझर्व्ह बँकेनं अजून सहमती दिली नाही की तुम्ही तुमच्या घरी प्रिंटिंग मशीन छापा, नोटा छापा, नाही दिली. याचा अर्थ कर्ज घ्यावंच लागेल, बँकेतून घ्यावं लागेल, सावकाराकडून घ्यावं लागेल. आणि बँका म्हणजे सावकारच, शेवटी बँकेमध्ये ठेवी ठेवणारे सावकारच, पैसेवालेच लोक ना. एक वेगळी व्यवस्था, पण त्याला रंग तेच दिला, बाकी नाही, बाकी व्यवस्था तीच आहे. आणि मग तो कर्ज घेईल. कर्ज घेतला माप 30 लाख रुपये 25 लाख रुपये जे काही कर्ज घेतलं आणि पीक उभं झालं. जसं पीक उभं झालं, गारपीट, प्रचंड गारपीट, प्रचंड पाऊस, धो पाऊस, पीक बुडालं, पाऊसच नाही, अकाल, पीक बुडालं, दुष्काळ, पीक बुडालं, किडींचा हमला, पीक बुडालं. आणि त्यातून काही वाचलं तर बाजार नियंत्रण व्यवस्था, भाव भेटला नाही, कांदा फेकता येतात लोक बाहेर. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही सगळं कर्ज घेऊन जर तुम्ही उत्पादन काढलं, ते घरी येण्याशिवायच होते नाही, आणि मग ते पीक बुडालं, नष्ट झालं. आता काय करायचं? मोठा प्रश्न आहे. वर्षभर कुटुंब जगवायचं, नवीन पिकाची व्यवस्था करायची, त्यासाठी खर्च पाहिजे, मुलींचे लग्न आहेत त्यासाठी पैसे ठेवायचे, शिक्षण आहे मुलांचं, त्याला अधिकार आहे मुलांना शिकवण्याचा, पैसा नाही आहे, आणि तो इतका समस्याग्रस्त. आणि मग मायबाप सरकार येतो, चिंता करू नकोस, आम्ही आहोत ना. मग काय असं करायचं, तुम्ही 10% द्या, आम्ही तुम्हाला 100% पुन्हा करायचं. पुनर्वसन हे अत्यंत खतरनाक पाऊल आहे, अत्यंत खतरनाक पाऊल. तिथं खरी मेक आहे. आणि मग बिचारा हा 100% पहिलं कर्ज, हे 100% दुसरं कर्ज. कुठंतरी आपला सासऱ्याकडे जातो, बायकोचे दागिने गहाण ठेवतो, ते 10% भरतो, एका कर्जातून दुसरं कर्ज सुरू होतं. आता देण्याची हे नाही आहे. आणि मग बँकेची जप्ती, जिल्हा मध्यवर्ती बँकेची जप्ती, म्हणजे सगळं कायदेशीर दरवड्यासारखं आहे ते. पोलिसांना हाताशी घेऊन, गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन, दिवसा ढवळ्या जमिनी शेतात घरात येतात, घरचे टीव्ही, भांडे कुंडे सगळं बाहेर काढतात. हा स्वाभिमानानं जगणारा शेतकरी, प्रसंगी गाववाल्याला मदत करणारा शेतकरी,
फक्त तो इब्रतीला भेटतो. आणि जेव्हा त्याला दिसतं की माझी इज्जत आता निलामी निघालेली आहे, डोळ्याला डोळा भरण्याची त्याची क्षमता राहत नाही, खचून जातो, अपार खचून जातो. आणि आता काय करू, माझी इज्जत गेली, भर दिवसा निलामी निघाली. आणि तो इतक्या भावस्थित जातो की आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, आत्महत्या करतो. ही जी सावकारी व्यवस्था नष्ट करण्यासाठी बँकिंग व्यवस्था आली, त्याच्यापेक्षा काय खतरनाक आहे. सावकार काय करेल, एक वेळ वाज माफ करेल पण जप्ती आणत नाही. आता तीच पाहतो, पहिल्या काळात झालं असेल तो भाग वेगळा, त्यांनी संपत्ती कमावली असेल, लोटे घेऊन आले तो भाग वेगळा. पण आज मला तरी एखादं उदाहरण दिसलं नाही एखाद्या सावकाराने जप्ती आणली आहे. तो मुदत देईल त्याला, पुढल्या वर्षी दे बाबा, फक्त माझा व्याज दे. पण हे साक्षात जप्ती आणतात आणि खचून जातो आणि आत्महत्या करतो. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला काही विकत घ्यायचंच नाही आहे, त्यामुळे कर्जच होणार नाही. म्हणजे एक देशी गाय तुमच्याकडे असेल तर तुम्ही 30 एकरची शेती करू शकता, सिंचित असिंचित कोणतंही पीक जगातलं. म्हणजे तुम्हाला काही विकत घ्यायचं नाही, शेणखतसुद्धा नाही, गांडूळ खत नाही, रासायनिक खत नाही, कीटकनाशक नाही, संकरित बियाणं नाही, काहीही विकत घ्यायचं नाही, उत्पादन खर्च शून्य. त्यामुळे कर्ज काढण्याचा प्रश्नच नाही. आणि आम्हाला दुप्पट किंमत मिळते कारण विषमुक्त आहे, पोषण मूल्याने संपृक्त आहे, लोकांना कॅन्सरनं मरायचं नाही आहे. त्याला हे माहीत आहे की रासायनिक शेतीमुळं जे विष आम्ही खातो त्याच्यामुळे कॅन्सर होतो, डायबिटीस होतो, हार्ट अटॅक येतो. तो पैसे द्यायला तयार आहे, किंमत द्यायला तयार आहे, 7 रुपये कमिशन खिशात आहे, आम्हा पैसे आहे. त्याच्यामुळं त्याची मानसिकता आहे. म्हणजे उत्पादन खर्च शून्य, उत्पादन घटत नाही, उत्पादन वाढतं. पहिल्याच वर्षी तुम्हाला उत्पादन मिळतं माझ्या पद्धतीमध्ये, वेटिंग पिरियड नाही आहे आणि दुप्पट किंमत मिळते. प्रश्नच नाही येत, आत्महत्येचा प्रश्नच येत नाही. हे तुमचं असं म्हणणं आहे, झिरो बजेट शेतीमध्ये उत्पादन खर्च किंवा कोणताही खर्च शून्य असल्यामुळे शेतकऱ्यावर कर्ज होत नाही, अजिबात नाही. त्यामुळे आत्महत्येची वेळच होणार, वेळच येत नाही. 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मला सरकार याकडे मान्य नाही आहे. 7 लाख, त्यांचे निकष वेगळे आहेत, आमचे वीज निकष वेगळे आहेत. 7 लाख शेतकऱ्यांनी हिंदुस्थानामध्ये आत्महत्या केल्या आहे. मला एक उदाहरण दाखवून द्या की जो माझ्यामध्ये शेती करतो आत्महत्या करतो, एक बी नाही. म्हणजे झिरो बजेट शेतीचं तंत्रज्ञान वापरून ज्यांनी शेती केली त्यापैकी एकाने आत्महत्या केली नाही. एकाने नाही. उदाहरण दाखवून द्या मला. सरकारला चॅलेंज आहे, त्यांना माझं एक उदाहरण दाखवून द्या जगामध्ये. खुलं चॅलेंज आहे. प्रश्नच येत नाही निखिल साहेब, प्रश्नच येत नाही. कारण उत्पादन खर्च आहे, तुम्हाला कर्जच काढायचं नाही ना, काही विकत घ्यायचंच नाही ना. किती शेतकरी अशी शेती करतायत झिरो बजेटनी? 40 ते 50 लाख शेतकरी भारतामध्ये माझ्यापर्यंत शेती करतायत. आणि जे मला माहीत नाही ते मला माहीत नाही किती आहेत. पण तुमच्या पद्धतीने 40 ते 50 लाख शेतकरी शेती करतात आणि त्यांच्या सगळ्यांचं उत्पादन हे चांगलं आहे. आणि आमचं असं लपून नाही आहे. माझ्या पुस्तकात काही शेतकऱ्यांचे पत्ते, फोन नंबर दिलेले आहे आणि तिथे जाऊन बघा. मी तर हे चॅलेंज करतो कृषी विद्यापीठात सगळ्यांना की लाय डिटेक्टरमध्ये आमच्या शेतकरी बसवा आणि तपासा, त्याला तपासा. आमचं खुलं आहे, कारण सत्य आहे, त्याला भ्यायचं काय. मला हे विचारायचं आहे, हे जे तुम्ही सांगतायत एका गायीवर हा शेती करू शकतो, हा तुमचा शेतकरी जो आहे सिद्धांत, तुमच्या या सगळ्या प्रयोगाच्या मध्यभागी ही गाय दिसते, सांगतो काय हा प्रयोग? हा, अतिशय चांगला प्रश्न विचारला. मला वाटते समेवरच आपण आलेलो आहोत. ज्या ती जंगलातल्या त्या अगणित फळबाग देणाऱ्या झाडाच्या पानामध्ये कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही. जंगलामध्ये शेताच्या धुऱ्या बांधावर, रस्त्याच्या दोन्ही कडेला. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या झाडाला जे जे पाहिजे ते सगळं मिळालं, सगळे अन्नद्रव्य मिळाले. कृषी विद्यापीठा म्हणतात जमिनीत काही नाही. जर यांच्या दाव्याप्रमाणे जमिनीत कोणतेही अन्नद्रव्य नसतं तर झाडामध्ये, जंगलामध्ये कमतरता आली असती. पण कमतरता नाही. याचा अर्थ जमीन अन्नपूर्ण आहे, जमिनीमध्ये सगळंच काही आहे, जमीन महासागर आहे. कृषी विद्यापीठात धादांता खोटं बोलतात की जमिनीत काही नाही आहे. धादांता त्यांनी आतापर्यंत मूर्ख बनवलं सगळ्यांना, लक्षात ठेवा. म्हणजे कृषी विद्यापीठांचा किंवा शेतीशास्त्र ज्याला म्हणतात त्या सगळ्यांचा एक पहिला जो सिद्धांत आहे तो तुम्ही खोटा ठरवता. बिलकुल खोटा आहे की जमिनीतच सगळं आहे, जमिनीच्या पोटात सगळं. त्यांनी सिद्ध करावं, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की जंगलातल्या झाडांना याची आवश्यकता का नाही, तिथं कमतरता का याचं उत्तर द्यावं. त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, त्याच्याकडे उत्तर नाही. पण आजपर्यंत का त्यांनी संशोधन केलं नाही? हे आता पत्रकारांनी शोधून काढावं. मला हे तुम्हाला विचारायचं की व्यवस्थेचे गुलाम आहेत म्हणून? मला माहित नाही, ते तुम्ही शोधून काढावं. कारण मी शेतकरी आहे, मी रांगडा शेतकरी आहे. ठीक आहे, तुम्ही असं सांगताय की जमिनीमध्ये सगळं काही आहे. तुमचं काम आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही तज्ञ आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो. मी शेतकरी आहे. मला जे चित्र दिसतंय की शेती विद्यापीठ सुद्धा, कृषी विद्यापीठ सुद्धा या व्यवस्थेचीच गुलाम आहेत ना. ते मी सांगत नाही,
ते तुम्ही शोधून काढावं. ठीक पण आहे. एक मानतो की कृषी विद्यापीठाकडे उत्तर नाही. दावे त्यांचे सगळे खोटे आहे. ज्या अर्थी जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा भंडार आहे तेव्हा कमतरता नाही आहे मिळाली, याचा अर्थ जमीन अन्नपूर्णा एकच आहे. जमिनीमध्ये जे काय आहे ते पिकांच्या मुळ्यांना ज्या स्थितीत पाहिजे त्या स्थितीत नाही आहे. तसं मी उदाहरण देतो. आपण समजा आपल्या घरी दाणे भरलेले आहे, पोते भरलेले आहे, स्वयंपाक करण्याला सगळं काही आहे, पण स्वयंपाक करणारी माऊली बाहेर निघून गेली आणि तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही, भूक लागली, काय करा तुम्ही? हॉटेल अशोकामध्ये जा. रासायनिक खतं हॉटेल अशोक आहे. जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहे ते दाण्याच्या रूपात आहे, भाकरीच्या रूपात नाही. मुळींना पाहिजे शिजवलेली भाकर, म्हणजे मुळीला शिजवलेली भाकर पाहिजे. जमिनीमध्ये भाकर नाही आहे, दाणे आहे. आणि म्हणून जेव्हा माती परीक्षण करण्यात येतं तेव्हा सांगण्यात येतं की जमिनीत काही नाही. याचा अर्थ ते दाण्याच्या रूपात आहे हे नाही सांगण्यात येतं, भाकरीच्या रूपात नाही आहे, हे आहे सिद्धांत. आणि अनंत कोटी जीवाणू याचं रूपांतरण करतात. अनंत कोटी जीवाणू जमिनीतले जे शिजलेलं नाही ते शिजवतात, मुळीपर्यंत पोहोचून देतात. म्हणजे खरी भूमिका अनंत कोटी जीवाणूची आहे आणि तेच मारले. म्हणजे रासायनिक शेतीमध्ये आणि सेंद्रिय शेतीमध्ये हे षड्यंत्र आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीसुद्धा महाषड्यंत्र आहे, त्याच व्यवस्थेने पाठवलेलं. दोन्हीमध्ये हे जीवाणू मारले जातात. आता जीवाणू मला सांगा, 1 चमचा युरिया जर कोणी खाल्ला तर तो मरतो, 2 थेंब इंडोसल्फानचे चाकले तो मरतो. म्हणजे एवढे रासायनिक खतं टाकतात, एवढे कीटकनाशकं मारतात, जमिनीत जीवाणू शिल्लक राहील का? नाही राहणार. म्हणजे शिजवणारी पकवणारी माऊली जमिनीत नाही आहे, झाडांना कसं मिळेल? आणि ती व्यवस्था आहे, ती शोषणकारी व्यवस्था अशी आहे की जमिनीच्या मुळीपर्यंत काही मिळू नये आणि जे पोहोचवतात जीवाणूला नष्ट करून टाकायचं. म्हणजे रासायनिक खतं टाकल्याशिवाय जमिनीत कोणतीच प्रक्रिया होऊ नये अशी ती व्यवस्था. बिलकुल व्यवस्था आहे, बिलकुल व्यवस्था आहे, ती शोषणकारी व्यवस्था आहे. भारतीय संस्कृतीविषयी फार भ्रामक कल्पना आहे. मी गायीची मांडणी केली की डावे म्हणतात हा उजवा आहे आणि मी शोषणाच्या विरुद्ध बोलायला लागलो की उजवे म्हणतात हा डावा आहे. मला असं वाटतं मी ठिकठिकाणी आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी आहात असं म्हणूया आपण. असं मला वाटतं. डावे पण टीका करतात आणि उजवे पण टीका करतात, म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी आहे असं मला वाटतं. म्हणजे युरोप अमेरिकेतून आलं ते ज्ञान आणि भारतात आहे ते अज्ञान, ही जी परिपाटी आज पडलेली आहे तथाकथित विचारवंतांनी मांडलेली आहे, ती सगळी चूक आहे. एका एकरासाठी देशी गायचं फक्त 10 किलो शेण पाहिजे महिन्यातून एकदासाठी, बस. महिन्यातून एकदा एका एकरासाठी फक्त 10 किलो शेण पाहिजे विरजन म्हणून. 10 किलो शेण. एक गाय एका एकराला 11 किलो शेण देते. म्हणजे एका गाईचं एका दिवसाचं 10 किलो शेण एका एकराला महिन्यातून एकदा वापरायचं आहे. 30 दिवसाचं शेण 30 एकराला. एक गाय विकत आणा आणि 30 एकरची शेती करा, ऊस करा, फळबागा करा, भात पिकवा, काही पिकवा. आणि आमचे मॉडेल उभे आहे, मॉडेल उभे आहे. एवढं सगळं तुम्ही संशोधन केलं, जवळजवळ 12 वर्ष आणि 2000 पर्यंत संशोधन केलं, गेली 16 वर्ष त्याचे प्रयोग तुम्ही ठिकठिकाणी करताय. पण तुम्हाला कृषी विद्यापीठाने बोलून विचारलं का तुम्ही काय करताय? एका सिस्टीमचे ते बळी आहेत. कारण त्यांना गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही या पद्धतीने संशोधन करा, ते करणार. त्यांचा काय दोष आहे? त्यांचा काय दोष आहे? त्यांचा दोष नाही आहे. कृषी खातं सांगतात रासायनिक शेती, त्यांचा दोष नाही आहे, त्यांना पगार भेटतो. महाराष्ट्रातले तुम्ही आहात, महाराष्ट्राला तुम्ही आहात याची जाणीव पद्मश्री मिळाल्यावर झाली जास्त. तुम्हाला कधी एवढ्या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने बोलवून विचारलं का की तुम्ही निदान करताय काय आणि आंध्र प्रदेश सरकार तुम्हाला का बोलवतंय? नाही, बोलवलंच नाही तुम्हाला. माझ्यापर्यंत महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी आला नाही, विचारणा झाली नाही आणि तंत्रज्ञान आम्हाला पाहिजे असं कोणीही म्हटलेलं नाही.